नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय कोल्हापुरातली एक फेमस रेसिपी आणि ती म्हणजे वडा कोंबडा. कोल्हापुरातल्या नॉनव्हेज खवय्यांच्या प्रत्येक घरात वरचेवर ही रेसिपी हमखास बनते. चला तर आपणही आज बनवूया एकदम झणझणीत गावरान अशी वडा कोंबड्याची रेसिपी. सर्वात आधी आपण कोंबड्याची म्हणजे चिकनची रेसिपी बनवूया. म्हणजे एकदा का चिकन तयार झाले की वडे करत करत गरमागरम वड्यांबरोबर ते सर्व करता येईल. चिकन बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता एका कुकरमध्ये थोड्याशा तेलात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून परतून घ्यायचा आहे. कांदा भाजत आला की यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर हळद घालायची आहे आणि आता सर्व एकत्र छान परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये चिकन घालून एखाद मिनिट छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये चिकन बुडेल इतपत गरम पाणी घालायचं आहे आणि याला झाकण लावून एक शिट्टी करून घ्यायची आहे. चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण याला लागणारा मसाला बनवूया. त्यासाठी सर्वात आधी सुके मसाले काय काय लागतील ते पाहूया. सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा खीस. तो अंदाजे एक सपाट वाटी असेल. त्यानंतर एक चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, 3-4 लवंगा, थोडेसे छोटे दालचिनीचे तुकडे आणि 2 बदाम फुलाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. या सर्व ताज्या मसाल्यांमुळे खरं तर चिकनला खूप छान टेस्ट येते. आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. सर्वात आधी अशा प्रकारे खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व मसाले एकत्र घालून सर्व भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे सर्व थंड करून घ्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल तापवून त्यामध्ये एक छोटा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊन तेलाबाहेर काढून घ्यायचा आहे. आता ओल्या मसाल्यांमध्ये आपल्याला काय काय लागेल ते पाहूया. ओल्या मसाल्यांसाठी इथे मी घेतले आहे साधारण अर्धी वाटी खिसलेले ओले खोबरे, हा लसूण घेतलेला आहे, हे आलं घेतलेलं आहे आणि ही थोडीशी कोथिंबीर आणि एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. आता वाटण बनवण्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या जारमध्ये फक्त भाजलेले सुके खडे मसाले फिरवून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये भाजलेले सुके खोबरे घालून पुन्हा एकदा सर्व एकत्र फिरवून घ्यायचे आहे. आता हे खोबरे आणि मसाल्याचे एकत्र वाटण तयार झालेले आहे. आता यात तळलेला कांदा, ओलं खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि टोमॅटो या सर्वांचे अशा प्रकारे एकदम बारीक असे एकत्र वाटण बनवायचे आहे. आपले वाटण तयार आहे आणि आपलं चिकनही तुम्ही पाहू शकता एका शिट्टीमध्ये परफेक्ट शिजलेलं आहे. आता एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेऊन तेल तापत आल्यानंतर यामध्ये 2-3 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी घालायची आहे आणि 2-3 सेकंदच परतल्यावर लगेचच यामध्ये वाटलेला मसाला घालायचा आहे, नाहीतर चटणी करपू शकते. आता सर्व एकत्र मिक्स करत तेल सुटेपर्यंत परतत राहायचे आहे. आता यामध्ये रंगासाठी 1 चमचा बॅडगी किंवा काश्मीरी लाल तिखट घालायचे आहे आणि सर्व एकत्र परतत राहायचे आहे. तुम्ही पाहू शकता आता आपला मसाला छान भाजला गेला आहे. आता हा सर्व मसाला या शिजवलेल्या चिकनमध्ये घालून छान उकळवून शिजवून घ्यायचा आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर घालायची आहे आणि आणखी एक उकळी आणायची आहे. वडा कोंबड्यासाठी जे चिकन असतं त्याची जास्त दाटसर ग्रेव्हीही नसते किंवा जास्त पातळ रस्साही नसतो, तर अशा प्रकारे मीडियम कन्सिस्टन्सी असते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं मस्त तर्रीवालं झणझणीत असं चिकन तयार झालेलं आहे. आता आपण वडा कोंबड्यासाठी वडे बनवायला घेऊया.
वडे बनवण्यासाठी इथे मी सर्व पिठे मिक्स करून वडे बनवणार आहे। वड्यासाठी एका परातीत 2 वाट्या तांदळाचे पीठ घेतलेले आहे, 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि पाव वाटी हरभरा डाळीचे पीठ घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मेथ्याची पावडर घालायची आहे। मेथ्याच्या पावडरमुळे या वड्यांना खूप छान खमंग असा स्वाद येतो। या पिठामध्ये दुसरे आणखी मसाले घालण्याची आवश्यकता नाही, कारण हे वडे आपण मसालेदार चिकन सोबतच खाणार आहोत। आता ही सर्व पिठं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊन यामध्ये हळूहळू पाणी घालत अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता एका कढईत तेल तापत ठेवून वडे बनवायला घ्यायचे आहेत। एका प्लास्टिक शीटवर पाण्याचा हात घेऊन एक गोळा घेऊन थोडासा जाडसर असा थापून घ्यायचा आहे आणि मध्यभागी बोटाने याला होल बनवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान गोल असे आणखी वडे बनवून घेऊन तापलेल्या तेलात सोडायचे आहेत आणि दोन्ही बाजूने छान गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपला गरमागरम आणि झणझणीत असा वडा कोंबडा खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम भन्नाट दिसत आहे आणि टेस्टलाही तितकाच भन्नाट आहे। पण तुम्हाला हा टेस्ट करायचा असेल तर बनवावा तर लागेलच। तर तुम्हीही माझ्या या पद्धतीने ही वडा कोंबड्याची भन्नाट रेसिपी नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया आणखी एका भन्नाट रेसिपी सोबत। तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन। थँक्यू।